नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरात केमिस्ट असोसिएशनच्या विराट मोर्चा ऑनलाईन औषध विक्रीला बंदी घालण्याची मागणी. कोल्हापुरातील हजारो मेडिकल दुकानदार सहभागी. साताऱ्यात मेडिकल दुकानं 100% बंद. औषध विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांचं निवेदन सादर. परभणी शहरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा. पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा. पंपावरून नागरिकांनी पेट्रोल बाटलीमध्ये भरून घेतलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलक कलेक्टर ऑफिसच्या गेटवर दाखल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक. जनाई, शिरसाई, सीना, कुकडी, पुरंदर योजनांच्या पाणी प्रश्नांवर प्रशासनाने दिला शब्द न पाळल्याबाबत आमदार रोहित पवार आक्रमक. सिंचन भवनकडून पाणी न सोडल्यानं रोहित पवारांनी विचारला जाब. दीनानाथ रुग्णालयातील डोळे तपासणीनंतर 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेली घटना दुर्दैवी. सर्व कागदपत्र पोलिसांनी ससून रुग्णालय प्रशासनाला दिली. दीनानाथ रुग्णालयाचं स्पष्टीकरण. चाकण MIDCत पाण्याची पाईपलाईन फुटली. पाणी बंद करण्यासाठी प्रशासनाची धावपळ. लाखो लिटर पाण्याची नासाडी. अकोल्यात खताचा काळा बाजार. खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट. कृषी विभागाच्या पथकाकडून 92,05,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. तमिळनाडू एक्सप्रेसमध्ये चढताना युवकाचा पाय घसरला. रेल्वे पोलीस आणि प्रवाशांच्या धाडसामुळे धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या युवकाचे प्राण वाचले. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. बुलढाण्याच्या शेगाव रोडवर लक्झरी आणि 2 व्हीलरचा अपघात. लक्झरी बसनं घेतला पेट. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.